रामकृष्ण हरी मंडळी. तर मी आज मेहंदी कशी लावायची ते सांगणार आहे. कोणचे झाड वापरले ते पण सांगणार आहे. झाड आपल्या घरीच आहेत सर्व. गुलाबाचं झाड, तुळशीचं झाड, पेरूचं झाड, परत कोरफडीचं झाड, सीताफळाचं पण पान घेतलेलं आहे बघू शकता, आणि जास्वंदीचं पण घेतलेलं आहे. फूल पान घ्यायचा. परत कढीपत्त्याचं पण पानं घ्यायची आहेत. तर सर्व झाडं आपल्या घरीच आहेत. तर काय काय घेतलेलं आहे मी दाखवणार आहे तुम्हाला. मोगऱ्याचं पान, फूल घेतलेलं आहे. बारकं फूल, मोठं फूल आहे. परत गुलाबाचं फूल पण आहे. हे बघा, गुलाबाचं फूल घेतलेलं आहे. आणि तुळशीची मंजुळा, पानं, एक अंड घेतलेलं आहे. कढीपत्ता घेतलेला आहे. सर्व झाड आपल्या घरीच आहेत. सीताफळाचं पान, पेरूचं पान, कोरफडीची 2 पानं घेतलेली आहेत. तर बघूया आपण कसं करायचं ते. ह्याचं मिश्रण कसे करायचे ते बघूया. पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. आणि सर्व जी पानं झाडाची तोडून आणली होती आपण, पानं फुलं सगळी तोडून घ्यायची, धुवून घेतलेली आहेत. आणि त्याच्यातलं स्वच्छ असं पाणी काढलेलं आहे. धुवून स्वच्छ घेतलेली आहेत बघू शकता. स्वच्छ करून सगळी पानं घेतली. पानं, फुलं सगळं स्वच्छ करून घेतलेलं आहे बघू शकता. आणि इथं तोपर्यंत पाणी गरम 1 गिलास ठेवला होता गरम करण्यासाठी. त्याचा अर्धा गिलास करायचा आहे. पाणी आटवून करायचं आहे. अर्धा गिलास पाणी उकळत आहे. बघू शकता टाकलेले आहेत. अजून काहीच झालं नाही ह्याला. तोपर्यंत इकडं आपण अंड फोडून घेतलेलं आहे. आणि त्याच्यातलं पिवळं न पडू देता पांढरा गाभा घ्यायचा. बघू शकता तुम्ही, न पिवळं पडू देता मी पांढरा असं घेतलेलं आहे अंड्यातलं. बघा, पांढरं काढून घेतलंय एका साईडला आणि पिवळं पण घेतलंय. इकडं पाणी उकळून, पानं सगळी उकळून घेतलेली आहेत बघू शकता. हलवून घ्यायचेत. पानं वगैरे सगळं मिश्रण करून घेऊ. मिश्रण झालेलं आहे आपलं बघू शकता. सगळं मिश्रण उकळून पाणी आपल्याला अर्धा गिलास करायचं आहे 1 गिलासाचा. आणि इथं कोरफड पण घेतलेली आहे. अंड आणि कोरफड मिक्स करून घेऊ. आणि मेहंदी मी निशा वापरलेली आहे. निशा मेहंदी वापरलेली आहे. फोडून घेतली मी मेहंदी आणि त्या अंड्यात आणि कोरफडीमध्ये टाकली. आणि पाणी थंड करून घेतलेलं आहे. ते उकळून घेतलेलं पाणी सगळं पानं ती घेतली होती ना, त्याचं मी
जेवढं लागेल तेवढं टाकायचं पाणी आणि हलवून घ्यायची मेहंदी. सगळा एकजीव करायचं. शोधून पाणी घ्यायचं आहे, एकजीव करायचं आणि चमच्यानं हलवायचं. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा मला. व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पूर्ण छान असं मिक्स करून घ्यायचं. थोडं थोडं पाणी लागेल तसं टाकायचं. लागेल तसं पाणी टाकून हलवून घ्यायचं आहे. या अंड्यामुळं अशी चिकट मेहंदी आणि कोरफडीमुळं चिकट असं लागत आहे. बघा शकता मेहंदी आपली पूर्णपणे कालवून झालेली आहे. आता भिजू देऊ 1 ते अर्धा तास. मेहंदी आपली भिजलेली आहे 1 अर्धा तास आणि हे बघा अशी लावलेली आहे. कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा. चला तर मग ठेवते मी आता. बाय सर्वांना. व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर, सबस्क्राईब करा. बाय बाय.